नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपल्याला रायगड जिल्ह्यातील ज्या काही खाड्या आहेत, त्या खाड्यांच्या संबंधी प्रश्न आणि त्यांची उत्तर असे एकूण 50 प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये ज्या खाड्या आहेत त्याच्यावरती 100% तुम्हाला प्रश्न येणार म्हणजे येणार. तर हे प्रश्न उत्तर पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ बघत आहे, ते सांगायला विसरू नका. त्याचसोबत कमेंट बॉक्सजवळ जे हाईपचं बटन आहे, ते हाईपचं बटन दाबायला विसरू नका. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आपली बॅच घ्यायची आहे, ज्यांना आपलं ई बुक घ्यायचं आहे, त्यांनी हा जो माझा नंबर आहे 9730613237 या नंबरवरती मला WhatsApp मेसेज करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या बॅचबद्दल संपूर्ण माहिती दिली जाईल. बॅचला ॲडमिशन घेण्यापूर्वी YouTube चॅनलवरती आपले जे काही जालना, हिंगोली, बीड पोलीस पाटील पदासाठी रुजू झालेले विद्यार्थी आहेत, त्यांचा अभिप्राय आहे. सिलेक्ट झालेले विद्यार्थी सुद्धा आहेत. तर ते सर्व पाहण्यासाठी तुम्ही YouTube चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ बघू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन आपला रिझल्ट बघू शकता आणि मग त्यानंतर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. तर जास्त वेळ न लावता आपण आता प्रश्नांना सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आहे, रायगड जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाची नैसर्गिक खाडी कोणती? तर त्याचं उत्तर आहे धरमतर खाडी. त्यानंतर बघा, धरमतर खाडी कोणत्या नदीच्या मुखाशी आहे? कुंडलिका, पाताळगंगा, सावित्री, काळ नदी. तर याचं उत्तर आहे पाताळगंगा नदीच्या काठी ही जी धरमतर खाडी आहे ती तुम्हाला बघायला मिळेल. आता कोणती खाडी कोणत्या नदीवरती आहे? याची जर तुम्हाला ट्रिक्स बघायची असेल तर आपल्या YouTube चॅनलवरती तो व्हिडिओ उपलब्ध आहे, की सगळ्या खाड्या आपण अतिशय चांगल्या पद्धतीने जाता-जाता तुमच्या लक्षात राहतील, अशा पद्धतीने आपण सांगितलेलं आहे, की कोणती खाडी कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि ती कोणत्या नदीच्या तीरावरती आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि खाड्यांचा दक्षिण-उत्तर क्रम सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने सांगितलेला आहे. एकदा ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण ते व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला देऊया. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, मुरुड जंजिरा परिसरातील प्रमुख खाडी कोणती? राजपुरी खाडी, बाणकोट खाडी, धरमतर खाडी, रेवदंडा खाडी. तर याचं उत्तर आहे राजपुरी खाडी. त्यानंतर बघा, सावित्री नदी अरबी समुद्राला मिळताना कोणती खाडी तयार होते? धरमतर खाडी, बाणकोट खाडी, राजापुरी खाडी, रेवदंडा खाडी. तर उत्तर आहे बाणकोट खाडी. बाणकोट खाडी रायगड जिल्ह्याची सीमा कोणत्या जिल्ह्याशी जोडते? रत्नागिरी, पुणे, ठाणे, पालघर. तर याचं योग्य उत्तर आहे रत्नागिरी. पुढचा प्रश्न आहे, कुंडलिका नदीच्या मुखाशी निर्माण झालेली खाडी कोणती? रेवदंडा खाडी, धरमतर खाडी, राजपुरी खाडी, बाणकोट खाडी. तर याचं उत्तर आहे रेवदंडा खाडी. 7वा प्रश्न आहे, रेवदंडा खाडीजवळील प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला कोणता? रेवदंडा किल्ला, सुधागड किल्ला, तळा किल्ला, सागरगड. तर याचं उत्तर आहे रेवदंडा किल्ला. राजापुरी खाडीच्या प्रवेशद्वाराजवळ कोणता जलदुर्ग आहे? कोर्लई किल्ला, जंजिरा किल्ला, कुलाबा किल्ला, अवचितगड. तर याचं उत्तर आहे जंजिरा किल्ला. धरमतर खाडी प्रामुख्याने कोणत्या तालुक्याशी संबंधित आहे? पेन, कर्जत, पोलादपूर, महाड. तर याचं उत्तर आहे पेन. खालीलपैकी कोणती खाडी रायगड जिल्ह्यात नाही? धरमतर खाडी, राजापुरी खाडी, बाणकोट खाडी, वेंगुर्ला खाडी. तर वेंगुर्ला खाडी ही रायगड जिल्ह्यामध्ये नाही. वरीलपैकी धरमतर, राजापुरी आणि बाणकोट हे मात्र काय आहे? रायगड जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातल्या खाड्या कोणत्या आहेत याची नावं तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यासाठी YouTubeवरचा आपला व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. 11वा प्रश्न आहे, रेवदंडा खाडी कोणत्या नदीच्या मुखाशी तयार झालेली आहे? कुंडलिका नदी, सावित्री नदी, पाताळगंगा नदी, अंबा नदी. तर याचं योग्य उत्तर आहे कुंडलिका नदी. प्रश्न क्रमांक 12, धरमतर खाडीच्या परिसरातील महत्त्वाचे बंदर कोणते आहे? धरमतर बंदर, दाभोळ बंदर, विजयदुर्ग बंदर, जयगड बंदर. तर याचं योग्य उत्तर आहे धरमतर बंदर. जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वाधिक वापरला जाणारा धक्का कोणत्या खाडीच्या किनाऱ्यावर आहे? राजपुरी खाडी, बाणकोट खाडी, रेवदंडा खाडी, धरमतर खाडी. तर उत्तर आहे राजपुरी खाडी. बाणकोट खाडी कोणत्या नदीच्या मुखामुळे तयार झालेली आहे? कुंडलिका नदी, पाताळगंगा नदी, सावित्री नदी, अंबा नदी. तर उत्तर आहे सावित्री नदी. धरमतर खाडी प्रामुख्याने कोणत्या समुद्राशी जोडलेली आहे? बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, हिंदी महासागर, लाल समुद्र. तर उत्तर आहे अरबी समुद्र. रेवदंडा खाडीच्या परिसरातील प्रसिद्ध समुद्रकिनारा कोणता?
रेवदंडा समुद्रकिनारा, गणपतपुळे समुद्रकिनारा, तारकर्ली समुद्रकिनारा, हरिहरेश्वर समुद्रकिनारा. याचं उत्तर आहे रेवदंडा समुद्रकिनारा. खालीलपैकी कोणती खाडी मुरुड तालुक्यात आहे? राजापूर खाडी, धरमतर खाडी, बाणकोट खाडी, करंजा खाडी. तर याचं उत्तर आहे राजपुरी खाडी. प्रश्न 18वा आहे. बाणकोट खाडीच्या मुखाशी असलेला प्रसिद्ध किल्ला कोणता आहे? बाणकोट किल्ला, सुधागड किल्ला, सागरगड, तळा किल्ला. तर उत्तर आहे बाणकोट किल्ला. 19वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती खाडी पेन तालुक्याशी संबंधित आहे? धरमतर खाडी, राजपुरी खाडी, बाणकोट खाडी, रेवदंडा खाडी. तर उत्तर आहे धरमतर खाडी. रायगड जिल्ह्यातील कोणती खाडी औद्योगिक वाहतुकीसाठी विशेष प्रसिद्ध आहे? धरमतर खाडी, राजपुरी खाडी, बाणकोट खाडी, रेवदंडा खाडी. तर याचं उत्तर आहे धरमतर खाडी. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा खाडी खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? अलिबाग, पेण, रोहा, श्रीवर्धन. तर याचं उत्तर आहे अलिबाग. राजपुरी खाडीच्या पूर्वेस कोणते गाव आहे? राजपुरी, नागाव, काशीद, चौल. तर याचं उत्तर आहे राजपुरी. धरमतर खाडीवर कोणत्या प्रकारची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते? औद्योगिक वाहतूक, हवाई वाहतूक, रेल्वे वाहतूक, मेट्रो वाहतूक. तर औद्योगिक वाहतूक हे याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा, रेवदंडा खाडी अरबी समुद्राला कोणत्या ठिकाणी मिळते? रेवदंडा किनारा, महाड, पेन, कर्जत. तर याचं उत्तर आहे रेवदंडा किनारा. 25वा प्रश्न आहे. बाणकोट खाडीच्या उत्तरेकडील जिल्हा कोणता आहे? रायगड, रत्नागिरी, पुणे, ठाणे. तर याचं योग्य उत्तर आहे रायगड. मित्रांनो, 25 प्रश्न आपण बघितलेले आहेत. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि तुम्ही कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ बघत आहे सांगायला विसरू नका. पुढचा प्रश्न आहे 26वा. खालीलपैकी कोणती खाडी मुरुड जंजिरा पर्यटनासाठी महत्वाची आहे? राजपुरी खाडी, धरमतर खाडी, रेवदंडा खाडी, बाणकोट खाडी. तर उत्तर आहे राजपुरी खाडी. ज्या विद्यार्थ्यांना आपली ही पीडीएफ हवी असेल त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा. पीडीएफ म्हणून तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ सेंड केली जाईल. रेवदंडा खाडीजवळील ऐतिहासिक पोर्तुगीज वारसा कोणत्या ठिकाणी आढळतो? चौल रेवदंडा, तळा, माणगाव, पोलादपूर. तर याचं उत्तर आहे चौल रेवदंडा. धरमतर खाडीच्या परिसरात मिळणारा प्रमुख नैसर्गिक व्यवसाय कोणता? मासेमारी, चहाची शेती, सफरचंद बागायती, केशर शेती. तर याचं उत्तर आहे मासेमारी. राजपुरी खाडी कोणत्या समुद्राला मिळते? बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, हिंदी महासागर, लाल समुद्र. तर अरबी समुद्र. खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? धरमतर पाताळगंगा, रेवदंडा सावित्री, बाणकोट कुंडलिका, राजपुरी उल्हास. तर याचं उत्तर आहे धरमतर पाताळगंगा. लक्षात ठेवा, नदी आणि त्या नदीमुखाची असणारी खाडी याच्या तुम्हाला जोड्यांच्या स्वरूपात प्रश्न विचारला गेलेला आहे आणि असाच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळू शकतो. त्यामुळे कोणत्या नदीच्या मुखावरती कोणती खाडी आहे हे तुम्हाला पटदिशी लक्षात ठेवायचं असेल तर युट्यूबवरती आपली त्याची छानशी ट्रिक्स आहे, त्याचा व्हिडिओ आहे, तो एकदा बघून घ्या. प्रश्न क्रमांक 31. रायगड जिल्ह्यातील मांडवा जेट्टी कोणत्या तालुक्यात आहे? अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, महाड. तर याचे योग्य उत्तर आहे अलिबाग. मुंबई मांडवा जल वाहतूक प्रामुख्याने कोणत्या मार्गासाठी प्रसिद्ध आहे? प्रवासी फेरी सेवा, मालगाडी सेवा, हवाई सेवा, मेट्रो सेवा. तर उत्तर आहे प्रवासी फेरी सेवा. रेवस बंदर कोणत्या खाडी परिसरात वसलेला आहे? धरमतर खाडी, रेवस खाडी परिसर, बाणकोट खाडी, राजपुरी खाडी. तर याचं उत्तर आहे रेवस खाडी. अलिबाग जवळील कोर्लई किल्ला कोणत्या नदीच्या मुखाजवळ आहे? कुंडलिका, सावित्री, पाताळगंगा, अंबा. तर कुंडलिका. जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी बोट सेवा कोणत्या गावातून मिळते? राजपुरी, नागाव, रेवदंडा, मांडवा. तर याचं उत्तर आहे राजपुरी. खालीलपैकी कोणता समुद्र किनारा अलिबाग तालुक्यात नाही? नागाव, किहीम, काशीद, हरिहरेश्वर. याचं उत्तर आहे हरिहरेश्वर. म्हणजे बघा, इथं तुमच्या तालुक्यात सुद्धा कोणतं बीच आहे किंवा कोणता समुद्र किनारा आहे किंवा त्याला पुळण असा एक शब्द वापरला जातो, तो सुद्धा तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. बीच म्हणू द्या, पुळण म्हणू द्या, अगर समुद्र किनारा म्हणू द्या, त्याचं उत्तर एकच असणार आहे. काशीद समुद्र किनारा कोणत्या तालुक्यात आहे? मुरुड, अलिबाग, श्रीवर्धन, रोहा. तर याचं उत्तर आहे मुरुड. दिव्यागर समुद्र किनारा कोणत्या तालुक्यात आहे? श्रीवर्धन, अलिबाग, माणगाव, पेन. याचं उत्तर आहे श्रीवर्धन. श्रीवर्धन बंदर कोणत्या समुद्र किनाऱ्यावर वसलेले आहे? अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर.
लक्षद्वीप समूह, तर याचं उत्तर आहे अरबी समुद्र. रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीची लांबी अंदाजे किती आहे? 120, 180 किलोमीटर, 240 किलोमीटर, तर याचं उत्तर आहे 120 किलोमीटर. खालीलपैकी कोणता जलदुर्ग रायगड जिल्ह्यात नाही? जंजिरा, कुलाबा, सुवर्णदुर्ग, कोर्लई, तर याचं उत्तर आहे सुवर्णदुर्ग. कुलाबा किल्ला कोणत्या शहरासमोर आहे? अलिबाग, मुरुड, महाड, रोहा, तर याचं उत्तर आहे अलिबाग. कोर्लई किल्ला कोणत्या समुद्र किनाऱ्याजवळ आहे? रेवदंडा, दिव्यागर, हरिहरेश्वर, मांडवा, तर याचं उत्तर आहे रेवदंडा. रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक प्रसिद्ध जलदुर्ग कोणता आहे? जंजिरा, सुधागड, लिंगाणा, ताळा, तर याचं उत्तर आहे जंजिरा. खालीलपैकी कोणते बंदर अलिबाग तालुक्यात आहे? आता मित्रांनो, हे जे जंजिरा आहे, या जंजिरावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. त्यामुळे जंजिरा किल्ल्याची माहिती सुद्धा तुम्हाला असणं अपेक्षित आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी जंजिरा किल्ल्याची माहिती घेऊया. खालीलपैकी कोणते बंदर अलिबाग तालुक्यात आहे? मांडवा, दाभोळ, जयगड, विजयदुर्ग, तर याचं उत्तर आहे मांडवा. धरमतर खाडी परिसरातील औद्योगिक विकासामुळे कोणत्या वाहतुकीला चालना मिळाली? जलवाहतूक, हवाई वाहतूक, मेट्रो वाहतूक, ट्रामसेवा, तर उत्तर आहे जलवाहतूक. रायगड जिल्ह्यातील किनारी पर्यटनासाठी प्रसिद्ध गाव कोणते? काशीद, भोर, बारामती, जुन्नर, तर याचं उत्तर आहे काशीद. मांडवा मुंबई फेरी सेवा कोणत्या समुद्रात चालते? अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, लाल समुद्र, काळा समुद्र, तर उत्तर आहे अरबी समुद्र. रेवदंडा परिसर ऐतिहासिकदृष्ट्या कोणत्या परकीय सत्तेशी संबंधित आहे? पोर्तुगीज, फ्रेंच, डच, इंग्रज, तर याचं उत्तर आहे पोर्तुगीज. आणि 50वा प्रश्न आहे, रायगड जिल्ह्यातील किनारी भागाच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार कोणता आहे? मासेमारी व पर्यटन, कापूस शेती, ऊस शेती, चहा मळे, तर याचं उत्तर आहे मासेमारी व पर्यटन. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आजच्या या भागामध्ये 50 प्रश्न बघितलेले आहे खाड्यांच्या विषयी. तर पेपर होईपर्यंत जिल्ह्यातलं तुमच्या एकही पॉइंट असा म्हणजे ज्याच्यावरती आपण प्रश्न घेतला नाही असं होणार नाही. तर सगळ्या विभागावरती, सगळ्या टॉपिकवरती आपण जिल्ह्याचे प्रश्न घेणार आहे. त्यामुळे जिल्हा विशेषचा एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही. आता मात्र कालावधी आपल्याकडे कमी-कमी होत आलेला आहे. त्यामुळे चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. ही पी-डी-एफ जर तुम्हाला हवी असेल तर मला WhatsAppला मेसेज करा. आणि जर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून पाहत आहे आणि त्याचबरोबर आपल्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होतोय का? हे निश्चितपणे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.